मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवाला घेऊन मुंबईकडे निघाले आहेत। त्यांच्या समवेत राज्याच्या अनेक भागातून मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। हा मोर्चा रात्री महागणपती रांजणगाव या ठिकाणी मुक्कामी होता। मोर्चात सहभागी झालेले मराठा बांधव दर्शनासाठी या ठिकाणी रांजणगाव गणपती चरणी आलेले आहेत। काय सांगाल मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेत, आता तुम्ही महागणपती रांजणगाव याचं दर्शन घेतले, गणपतीकडे काय मागणी केली आहे? मराठ्यांचे योद्धे मनोज दादा यांचं मार्गदर्शनाखाली निघलेला हा मोर्चा आणि आज सरकारला या ठिकाणी गणपतीने सद्बुद्धी देवो आणि हा मराठ्यांचा मोर्चा जो मुंबईमध्ये येऊ दाखल करणार आहे तो न येवो आणि आम्ही तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर आमची जी मागणी की आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा निकाली काढावा यासाठी आम्ही या गणपतीच्या चरणी इथं नतमस्तक व्हायला आलेलो आहेत। कारण आम्हालाही मुंबईला जायची हवस नाही, आम्हालाही माहिती आहे तिथंही आमचाच मराठा माणूस आहे, परंतु गावगाड्यामध्ये पिचलेला शेतकऱ्याचं लेकरू हे इथं पिचून गेलेलं आहे। त्याचं लेकरू आजही वन भटकतं आहे। आरक्षण नसल्यामुळे त्याच्या हाती कुठलं काम लागत नाही, त्याला होणारी जी निराशा आहे त्याच्यापासून होणाऱ्या आत्महत्या याच्यापासून कुठंतरी आम्हाला सुटकारा मिळावा आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सगळे तरुण मनोजदादांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईकडे कूच चाललो आहे। सरकारने आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं अशी मागणी या ठिकाणी युवक करत आहेत। सरकारने मुंबईला येण्या अगोदरच आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, आम्हाला मुंबईला यायला लावू नये, मुंबईला यायची आमची हाऊस नाही, मुंबईमध्येही आमचाच मराठा बांधव आहे, त्यांची कुचंबा करण्याची किंवा त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही। सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करावा व मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं अशी मागणी या ठिकाणी रांजणगावच्या महागणपती चरणी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या मराठा युवकांनी केली आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, रांजणगाव, पुणे।